नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मोरबाळे सर, तुमचा ग्रामर कोच. आपल्या ग्रामर ए टू झेड या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. माझ्या 25 वर्षाचा ग्रामर शिकवण्याचा जो अनुभव आहे तो अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्या माध्यमातून अतिशय सोप्या ट्रिक्स, ग्रामरच्या अतिशय सोप्या ट्रिक्स मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओज आपले येत जातील. चला, आजचा आपला टॉपिक जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि तुमच्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा असा आपला टॉपिक आहे. आणि त्या टॉपिकचं नाव आहे चेंज द व्हॉइस. काय आहे? चेंज द व्हॉइस. मित्रांनो, चेंज द व्हॉइस हा म्हणजे सर्व परीक्षांना विचारला जाणारा अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे आणि विद्यार्थ्यांना डोकं खाणारा हा टॉपिक आहे. पण या टॉपिकचं तुम्हाला अतिशय सोपी टेक्निक्स मी सांगणार आहे, जे कुठंही तुम्हाला मिळणार नाही. फक्त ट्रिक्स बाय मोरबाळे सर. मोरबाळे सरांची ट्रिक्स असणार आहे आणि ह्या ट्रिक्स वापरला की तुम्हाला कोणतंही वाक्य येऊ दे, तुम्ही ते सोडवणार म्हणजे सोडवणार, हमखास मार्क मिळवणारच. तर पहिल्यांदा चेंज द व्हॉइस म्हणजे काय, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. तर शब्दशः आपण बघितलं, चेंज म्हणजे बदल करणे, व्हॉइस म्हणजे आवाज. पण असा मित्रांनो अर्थ होत नाही. त्याचा अर्थ काय आहे? चेंज द व्हॉइस म्हणजे आवाज बदला नाही, प्रयोग बदला. काय म्हटलं जातं? प्रयोग. तुम्ही म्हणणार सर प्रयोग बदला म्हणजे कुठलं सायन्स शिकवायला लागलाय काय? तर मित्रांनो, सायन्स वगैरे काही नाही आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा प्रयोग आहेत आणि इंग्लिशमध्ये 2 प्रयोग आहेत. कुठला आहे? पहिला आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा आहे पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस असे 2 प्रकार पडतात. ऍक्च्युली ग्रामर म्हणजे लक्षात घ्या, सगळ्या सेंटेन्स पॅटर्न आहेत. एकच प्रकार वेगवेगळ्या प्रकारे आपण सांगू शकतो. तर ऍक्टिव्ह व्हॉइस ह्यालाच आपण कर्तरी प्रयोग असं म्हणणार आहे आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजेच कर्मणी प्रयोग. तर ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे फरक पहिला समजावून घ्यायचं, म्हणजे आपल्याला कन्सेप्ट लक्षात ठेवायला सोपं जातं. तर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय असणार आहे? तर कर्ता जो आहे, सब्जेक्ट, सब्जेक्ट जो आहे, कर्ता जो असणार आहे, या कर्त्यानुसार काय असणार आहे? वर्ब चेंज होणार आहे. म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट ही ऍक्टिव्ह व्हॉइसची स्ट्रक्चर असणार आहे. सब्जेक्ट महत्वाचा असणार आहे. कर्त्यानुसार क्रियापद बदलणे त्याला आपण कर्तरी प्रयोग म्हणणार, ऍक्टिव्ह व्हॉइस. उदाहरणार्थ पहा, समजा आपल्याला एक्झाम्पल आपण घ्यायचं आहे. बघा, एक्झाम्पल पहा, राहुल एट फ्रुट्स एव्हरी डे. बरोबर. आता बघा, इथं राहुल करताय. मग सिंपल प्रेझेंटचा आपला रूल काय सांगतो की सिंपल प्रेझेंट मध्ये जर करता कोणी असेल तर क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो. त्यामुळे वाक्य काय होणार? क्रियापदात बदल झाला पाहिजे. इट या क्रियापदात काय झालं? एट्स झालं. राहुल एट्स फ्रुट्स एव्हरी डे. एक्झाम्पल झालं. म्हणजे क्रियापदात कर्त्यानुसार बदल. समजा आता कर्ता बदलला, तुम्ही समजा करता वी घेतला, करता काय घेतला? वी हे सर्वनाम घेतलं, तर काय होणार आहे? वी एट फ्रुट्स एव्हरी डे. म्हणजे पहा, इथं सब्जेक्ट प्लुरल अनेक विणे असल्यावर क्रियापदाला यस यस लागत नाही. म्हणजेच कर्त्यानुसार क्रियापद वापरलं जातं, त्यावेळी त्याला म्हणायचं आहे ऍक्टिव्ह व्हॉइस, कर्तरी प्रयोग. तुम्ही करता बदलला की तिथं समजा आता सी घेतला, परत काय होणार? सी इट्स फ्रुट्स एव्हरी डे. म्हणजे जसं तुम्ही करता बदलाल तसं क्रियापदात काही बदल. आता इथे सिंपल प्रेझेंटचं वाक्य घेतलंय, त्यामुळे सिंपल प्रेझेंट मध्ये एकतर यस यस प्रत्यय लागतो किंवा मेन वर्ब असते क्रियापदाचं पहिलं रूप. त्यामुळं
कर्त्यानुसार क्रियापदात काय होत आहेत, बदल होताना दिसतात, त्याला कर्तरी प्रयोग म्हणायचं. आता पॅसिव्ह वॉइस पहा, पॅसिव्ह वॉइस म्हणजे पहा काय असणार आहे, कर्मणी प्रयोग. पॅसिव्ह वॉइस म्हणजे काय, कर्मणी प्रयोग. तर कर्मणी प्रयोगामध्ये इथं आपल्याला काय असणार आहे, कर्मानुसार काय असणार आहे, कर्मानुसार क्रियापद बदलणे, त्याला आपण कर्मणी प्रयोग म्हणणार. मग आता कर्म म्हणजे काय, इथनं आपली सुरुवात. कर्म म्हणजे ज्याच्यावर क्रिया केली जाते. खाण्याची क्रिया कोणावर होणार आहे, फ्रुट्स. म्हणजे फ्रुट्स हे काय आहे, ऑब्जेक्ट कर्म आहे. जो क्रिया करणारा असतो त्याला कर्ता म्हणायचं आहे, ज्याच्यावर क्रिया होणार आहे त्याला कर्म म्हणायचं आहे. आणि कर्म लक्षात ठेवा, नेहमी क्रियापदानंतर असणार, हा पॉइंट महत्वाचा. कर्म नेहमी क्रियापदानंतर. कर्म म्हणजे ऑब्जेक्ट, हे सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट राहुल, वर्ब एट्स आणि ऑब्जेक्ट फ्रुट्स. एस प्लस व्ही प्लस ओ, नेहमी क्रियापदानंतर कर्म असतंय, हे लक्षात ठेवा. आता कर्मानुसार क्रियापद बदलणे. पॅसिव्ह वॉइस मध्ये आणखीन एक महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे, पॅसिव्ह वॉइस मध्ये नेहमी क्रियापदाचं वर्ब पीपी वापरावं लागतं. काय वापरायचं आहे, वर्ब पीपी. पहा पहिला कन्सेप्ट समजावून घ्या, मी अतिशय सोपी ट्रिक सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. ती ट्रिक समजली की तुमचा चेंज व्हायचा प्रश्नच तुमचा निकाली निघणार आहे, तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने समजणार आहे, मार्क्स मिळणार आहे. तर पहा पॅसिव्ह वॉइस म्हणजे पहिला समजावून घ्या. पॅसिव्ह वॉइस म्हणजे काय, कर्मानुसार क्रियापद बदलणे. फ्रुट्स आर इटन एव्हरी डे बाय, करता कोण आहे, राहुल. ह्याच्यात काय केलेलं असतं, कर्माला महत्व दिलं जातं. ह्याच्यामध्ये कर्ता कोण आहे, राहुलला महत्व दिलंय. ह्याच्यामध्ये कर्म जे आहे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट वाक्य सुरुवातीस, त्यामुळं इथं जे इट हे क्रियापद होतं त्याच्यात बदल झाला, आर इटन झालं. आता हे का करायचं आहे, कसं करायचं आहे, सगळं तुम्हाला डिटेल मी सांगणार आहे. पहिल्यांदा समजावून घ्या, इटचं काय झालं, इथं आर इटन म्हणजे कर्म फ्रुट्स घेतल्यामुळं इथं फ्रूट इट होणार नाही, फ्रुट्स आर इटन एव्हरी डे बाय राहुल. म्हणजे हे वाक्य बघा, राहुल इट्स फ्रुट्स एव्हरी डे, म्हणजे राहुल दररोज फळे खातो. काय खातोय, फळे खातो. तेच आपण सांगितलं, फ्रुट्स आर इटन बाय एव्हरी डे बाय राहुल, म्हणजे फळे राहुल कडून दररोज खाल्ली जातात. दोन्हीचा अर्थ काय फरक आहे, दोन्हीचा अर्थ एकच. ऍक्टिव्ह वॉइस म्हणजे असं खायचं, असं खायला सोपं जातंय. आणि पॅसिव्ह वॉइस म्हणजे जरा असं खायचं. बघा हे पॅसिव्ह वॉइस काय काय बदल भरपूर केले. असं खायचं, असं खायला जरा काय होणार, आपल्याला जड जाणार, बरोबर. खाताना जरा इकडे कानात जाईल, नाकात जाईल, सरळ लगेच काय तोंडात जाणार नाही. ऍक्टिव्ह वॉइस म्हणजे सरळ डायरेक्ट असं खायचं. पॅसिव्ह वॉइस म्हणजे जरा असं, अर्थ बदलायचं नाही, काळ बदलायचं नाही, अर्थ तोच आहे. राहुल दररोज फळे खातो असं म्हणा, किंवा फळे राहुल कडून दररोज खाल्ली जातात असे म्हणा. दोन्हीचा अर्थ एकच, सांगण्याची पद्धत वेगळी. इथं ऍक्टिव्ह वॉइस मध्ये सांगितलंय, इथं पॅसिव्ह वॉइस मध्ये सांगितलंय. कळतंय का बघा. आता इथं समजा फ्रुट्स आहे, समजा आपण कर्म बदललं, मँगो घेतलं, MANGO मँगो. मग मँगो इथं फ्रुट्स अनेक असल्यामुळे आर आलेला आहे, मँगो असल्यामुळे काय येईल, इज. मँगो इज इटन एव्हरी डे बाय राहुल. म्हणजे असं काय होणार आहे, इथं बदल बघा, इथं आर इटन होतं, इथं इज इटन झालं. हे तिसरं रूप काय बदलणार नाही. कुठलाही पॅसिव्ह वॉइसचा प्रकार येऊ दे, वर्ब पीपी तिसरं रूप आपल्याला वापरायलाच पाहिजे, बरोबर. तर तुम्हाला आता ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस म्हणजे काय समजलं असेल. कशाला आता आपल्याला काय करायचं आहे, ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं हे आपल्याला पाहायचं आहे. सगळ्यात महत्वाचं ऍक्टिव्ह वॉइसचं आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. तर बघा पॅसिव्ह वॉइस मध्ये करताना महत्वाचे आपल्याला स्टेप्स, त्याचे नियम वगैरे आहेत, बरोबर. मी आता तुम्हाला टोटल ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस करण्यासाठी टोटल 11 टाइप्स आहेत. तिथे 11 प्रकारची वाक्य येऊ शकतात. मग तू म्हणणार एवढं सर शिकायचं,
अजिबात काळजी करू नका, घाबरू नका. मैं हूं ना. 3 ट्रिक्स मध्ये तुम्हाला काय करणार आहे, सगळं चेन द वॉइस मी शिकवणार आहे. पहिल्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त एक ट्रिक घेणार आहोत. पुढच्या पार्ट 2 मध्ये सेकंड आणि पार्ट 3 मध्ये तिसरी ट्रिक येईल. या तिन्ही ट्रिक तुम्ही काय करायचं आहे, व्यवस्थित लक्ष देऊन शिकायचं आहे. एक एक ट्रिकचा सराव करायचा आहे, म्हणजे तुमचं कधीही चेन द वॉइसचं वाक्य चुकणार नाही. तर चला, पहिली ट्रिक, फर्स्ट ट्रिक आहे आपली. फर्स्ट ट्रिक. आता पहिली ट्रिक काय, तर याच्या स्टेप्स आहेत. चेन द वॉइसच्या किती आहेत, टोटल 6 स्टेप्स आहेत. पण पहिल्या ट्रिक मध्ये आपण 5 स्टेप्स पाहायचे आहेत. बघा, स्टेप्स ऑफ पॅसिव्ह वॉइस. पीव्ही म्हणजे लक्षात ठेवा, पीव्ही म्हणजे पॅसिव्ह वॉइस. पहिली स्टेप आहे कर्म. काय आहे पहिली स्टेप, कर्म. दुसरी स्टेप आहे सहाय्यकारी क्रियापद. आणि तुम्ही म्हणाल सहाय्यकारी क्रियापद कोणती, तर मित्रांनो सहाय्यकारी क्रियापद आपल्याला सगळी माहित पाहिजे. 4 टाईपचे सहाय्यकारी क्रियापद आहेत. हेल्पिंग वर्ब्स म्हणतो आपण त्याला, ऑक्झिलरी वर्ब, हेल्पिंग वर्ब. हे शब्द मराठीत आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो, इंग्लिशमध्ये हेल्पिंग वर्ब किंवा त्याला ऑक्झिलरी वर्ब. कुठले कुठले आहेत बघा, टू बीची रूप आहेत. टू बीची 7 रूप आहेत. टू बीची रूप कुठली, पहिली वर्तमानकाळी एम इज आर. कुठली होणार आहे, एम इज आर. भूतकाळी आहेत वॉज, वेआर. भविष्यकाळी आहेत विल, शाल. ही टू बीची रूप झाली. त्यानंतर डू ची रूप येतात, डू, डज, डीड. हॅव ची रूप येतात, हॅव, हॅज, हॅड. आणि मॉडेल्स येतात कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड. ही सगळी काय सहाय्यकारी क्रियापद. आता आपल्याला बघायचं आहे दुसरी स्टेप आपली आहे सहाय्यकारी क्रियापद, बरोबर. त्याच्यानंतर बघा तिसरी स्टेप काय करायचं आहे, पहिल्या ट्रिक मध्ये तिसरी स्टेप आहे वर्ब पीपी. वर्ब पीपी म्हणजेच काय, वर्ब 3, क्रियापदाचं तिसरं रूप. जसं आपण मगाशी बघितलं, एट, 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 इटन. कुठले कुठले आहेत, एट पहिलं रूप, एट आणि तिसरं रूप इटन. ह्या इटन ह्याला आपण काय म्हणतोय, वर्ब पीपी, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. काय म्हणायचं आहे, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. थोडक्यात लक्षात ठेवायला सोपं, वर्ब पीपी म्हणा किंवा वर्ब 3 म्हणा, तुम्ही जसं लक्षात ठेवताय पहा. त्यानंतर चौथी स्टेप आहे इतर भाग. कुठला आहे, इतर भाग. आणि 5वी स्टेप आहे बाय प्लस कर्ता. मराठीमध्ये सरळ तुम्हाला सोपी ट्रिक सांगणार आहे. आता ह्यातलं बघा, कर्म, वर्ब पीपी, म्हणजे फक्त इथं चेंज आपल्याला आता करायचं आहे. पहिल्या ट्रिक मध्ये 3 ट्रिक्स आहेत, पहिली ट्रिक फक्त आपण शिकालोय, बरोबर. आता काय ट्रिक आहे आपली बघा, नियम आपला पहिल्या ट्रिकचा नियम असा आहे की जर ऍक्टिव्ह वॉइस मध्ये सहाय्यकारी क्रियापद सहाय्यकारी क्रियापद नसेल तर बघा मित्रांनो, टेन्स, टेन्स आपण मी टॉपिक घेतलेला आहे. तुम्हाला जर टेन्सची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवरती टेन्सचा म्हणजेच व्हिडिओ आहे तो नक्की पहा. तर म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. कुठलाही टेन्स घ्या, टोटल 12 टेन्स आहेत ना, त्यातल्या 10 टेन्स मध्ये काय आहे, सहाय्यकारी क्रियापद असते. 2च टेन्स असे आहेत ज्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद मोस्टली नसतंय, आणि ते म्हणजे सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट. म्हणजे पहिली ट्रिक आपली जी आहे ती सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट साठी लागू होते. तर पहा, आता तुम्हाला म्हटलं सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, ते सगळं डोक्यावरनं जाते. साधं सोपं लक्षात ठेवायचं, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल, कुठलंच नसणार आहे, त्यावेळी काय करायचं, तर वाक्यामध्ये एम इज आर
किंवा वॉज वेअर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. मी तर लिहिलंय एम इज आर किंवा वॉज वेअर. मग एम इज आर कधी घेणार? जर वाक्यामध्ये मेन वर्ब किंवा यस एस प्रत्यय असेल बघा तर एम इज आर वापरायचं. आणि जर वाक्यामध्ये वर्ब टू असेल म्हणजे सिंपल पास्ट तर वॉज वेअर वापरायचं. ह्या स्टेप्स कर्म वर्ब पीपी इतर भाग बाय प्लस करता हे सेम राहणार. नो चेंज. बदल फक्त येत आहे. सहाय्यकारी क्रियापद नसेल तर एम इज आर वॉज वेअर वापरायचं आहे. दुसरं कुठलंही सहाय्यकारी क्रियापद वापरायचं नाही. चला एक्झाम्पल बघूया आपण मित्रांनो. पहिलं एक्झाम्पल आहे पहा. एक्झाम्पल घेऊया आपण. सुनील एक्झाम्पल आहे सुनील टेक्स लंच ॲट 12 o'clock. बरोबर. आता हे वाक्य आपल्याला दिलेलं आहे. मग सुनील इथे जे वाक्य आहे ह्या वाक्यामध्ये आपल्याला सहाय्यकारी क्रियापद कुठलंही दिसत नाही. एम इज आर वॉज वेअर विल शॅल काही नाही आहे त्यात. म्हणजे फक्त क्रियापद आले. म्हणजे ज्यावेळेस सहाय्यकारी क्रियापद नसतंय त्यावेळेस फक्त क्रियापद. फक्त क्रियापद कुठला आहे? टेक्स यस लागलेला आहे. बरोबर. बघा मेन वर्ब कुठला आहे? टेक. त्याला यस किंवा यस प्रत्यय लागला असेल तर आपल्याला एम इज आर वापरायचं आहे. एवढंच महत्वाचं आहे. समजा इथं भूतकाळ असता वर्ब टू असतं तर वॉज वेअर. मग आपल्याला कर्म घ्यायचं आहे. आता कर्म लक्षात ठेवा. मागाशी पण सांगितलंय कर्म नेहमी क्रियापदानंतर असते. जनरली काय करायचं आहे? एक नंबरला करता असतोय. क्रमांक द्या 1 2 3 1 2 3. 3 नंबरला जनरली 90-95% काय असणार? 3 नंबरला कर्म असणार. 1 2 3 1 2 3 तर म्हणायला येते आपल्याला. 1 2 3 3 नंबरला कर्म असते. पण लक्षात काय ठेवायचं? कर्म नेहमी क्रियापदानंतर. बघा ह्या कर्माच्या अगोदर 3 नंबर आले ह्याच्या अगोदर क्रियापद आहे का? बघा क्रियापद असेल तरच हे कर्म. कधी कधी इथं एक्स्ट्रा शब्द येऊ शकतोय. तर उदाहरणार्थ सुनील ऑलवेज असं घेतलं. सुनील ऑलवेज टेक्स. मग तुम्ही ऑलवेजला 2 नंबर देणार, टेक्सला 3 नंबर देणार. तुमचं वाक्य चुकणार. मग त्यासाठी लक्षात काय ठेवायचं? क्रियापद शोधा. क्रियापदाच्या पुढे कर्म असतेच. कर्म कुठला आहे? लंच. लंच आपण घेतलं. बरोबर. लंच हे सिंग्युलर आहे. आपल्याला यस यस प्रत्यय लागलाय म्हटल्यावर काय वापरायला पाहिजे? एम इज आर. ह्यातलं एक वापरायला पाहिजे. लंचच्या पुढे काय येणार? इज. लंच इज सिंग्युलर आहे त्यामुळे इज. बघा पहिली स्टेप कर्म घेतलं लंच. दुसरी स्टेप सहाय्यकारी क्रियापद घ्यायलाच लागतंय कंपल्सरी आहे. कुठलं येणार इथं? इज. इजच का घेतलं? कारण इथं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. क्रियापदाला यस यस लागलाय त्यामुळे इज. मग तिसरी स्टेप काय? वर्ब पीपी. बघा वर्ब पीपी कुठला आहे? वर्ब कुठला आहे? टेक. टेकचं तिसरं रूप घ्या. टेक टूक टेकन. तिसरं रूप घेतलं. त्यानंतर मग आपला इतर भाग. इतर भाग म्हणजे क्रियापदाच्या पुढचा. मग लंच घेणार का? इकडे घेतलंय. राहिले काय? ऍट 12 o'clock. आणि शेवटी बाय नंतर करता लिहायचा बाय सुनील. जे आपलं वाक्य झालं लंच इज टेकन ऍट 12 o'clock बाय सुनील. म्हणजे सुनील 12 वाजता लंच घेतो. बरोबर. किंवा लंच करतो. तेच आपण सांगितलं की लंच सुनील कडून 12 वाजता केलं जातं. दोन्हीचा अर्थ एकच. दुसरं एक एक्झाम्पल घेऊया. बघा दुसरा आपण एक्झाम्पल घेऊया. पहा विद्यार्थी मित्रांनो हे आता वाक्य घेतले आपण. ही टोल्ड मी अ स्टोरी येस्टरडे. चला नंबर देऊया आपण 1 2 3. बरोबर. आता तुम्हाला इथं मी आलेलं आहे. मी हे काय आहे? सर्वनामाची द्वितीय आहे. बरोबर. म्हणजेच आय ची द्वितीय काय आहे? मी. मग इथं जे काय मी जे आलेलं आहे हे ऑब्जेक्ट
सब्जेक्ट प्रोनाउन आणि ऑब्जेक्ट प्रोनाउन असे दोन टाईप आहेत. आय, वी, यू, ही, सी, इट, दे हे सब्जेक्ट म्हणायचं, सब्जेक्ट प्रोनाउन, कारण ते सब्जेक्ट ठिकाणी येतात. मी, अस, यू, हिम, हर, इट, देम हे काय ऑब्जेक्ट प्रोनाउन. मग आता इथं मी आलेला आहे, मीच इकडे येताना काय करायचं आहे, आपण काय करणार, मीच इकडे येताना सब्जेक्ट करायला लागतोय, मीच काय होणार आय. आता इथं पहा टोल्ड आलंय, टोल्ड क्रियापद आहे, टोल्ड रूप आहेत आपल्याला माहित पाहिजेत, टेल, टोल्ड, टोल्ड म्हणजे इथं वर्ब टू आले क्रियापदाचं दुसरं रूप, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, दुसरं रूप असल्यामुळं काय घेणार वॉज किंवा वेअर. मग बघा काय घ्यायला पाहिजे आपल्याला, आय वॉज, त्यानंतर पहिली स्टेप घेतली कर्म, हे कर्म आहे, ह्याच्यात दोन कर्म आहेत मित्रांनो, अ स्टोरी हे पण कर्म आहे. बरोबर, पहिलं ह्याचा आपण करूया. मीच आय झालं, आयच्या पुढं सहाय्यकारी क्रियापद घ्यायला पाहिजे, कशावरून घेणार, क्रियापदावरून. क्रियापदाचा काळ बघायचा, पहिलं रूप असेल ॲमेझॉन, दुसरं रूप असेल वॉज वेअर, म्हणून टोल्ड हे दुसरं रूप आहे, म्हणून काय आलं इथं वॉज आलेलं आहे. मग वर्ब पीपी, टोल्डचं तिसरं रूप टोल्डच आहे. मग इतर भाग काय राहिलं, इतर अ स्टोरी यस्टरडे, ते लिहून घेऊया, अ स्टोरी यस्टरडे. बाय नंतर काय करायचं आहे, सर्वनाम करता लिहायचं आहे. मग सर्वनाम असेल तर त्याचे द्वितीय म्हणजेच ऑब्जेक्ट प्रोनाउन. मग हीच इकडे येताना काय होणार, हिम, काय होणार आहे, हिम होणार. बरोबर, म्हणजे आय वॉज टोल्ड अ स्टोरी यस्टरडे बाय हिम. बरोबर, आता ते सर्वनामातले बदल पण आपण बघूया काय काय आहेत. आता अजून एक कर्म आहे म्हणून सांगितले तुम्हाला, कुठला आहे, अ स्टोरी, अ स्टोरी. आता इथं पण काय येणार, एक वचने असल्यामुळं वॉज, तिसरं रूप येणार आहे टोल्ड. मग आता राहिलंय काय, हे इकडं आलेलं आहे, राहिलंय मी आणि यस्टरडे, तर द्वितीय असेल तर टू न जोडायचं नेहमी, हा एक पॉइंट लक्षात ठेवा. इथं समजा मी, हिम, हर, इट, देम, अस आलं, यू आलं, तर ही सगळी काय असतात ऑब्जेक्ट प्रोनाउन, त्यावेळी ते जोडताना पुढं आहे त्याला टू न जोडायला लागतंय, टू मी. मग राहिलेलं भाग यस्टरडे बाय हीच काय होणार आहे, हिम. आता तुम्ही म्हणणार सर हे हीच इकडे हिम करायलाय, मीच आय करायलाय, हे असं का करायलाय, तर त्या ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मधला चेंजेस आहेत, ते कुठले आहेत, सर्वनामातील बदल. आता इथं मी तुम्हाला इथं ही स्टेप्स लक्षात आली का बघा, तुम्हाला हे सगळ्यात महत्वाचं आहे. 6 स्टेप्स टोटल असणार आहेत, पहिल्या टाईप मध्ये 5 स्टेप्स आहेत, पुढच्या प्रकारात एक स्टेप वाढेल. ते काय ते आपण पुढच्या म्हणजे व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहे. इथं सगळ्यात महत्वाची स्टेप ही आहे. बरोबर, ह्या फिक्सच आहे स्टेप्स. कर्म घ्यायचं आहे, सहाय्यकारी क्रियापद कंपल्सरी वापरायचं आहे, ॲमेझॉन किंवा वॉज वेअर. कधी वापरायचं लक्षात ठेवा, नियम काय सांगितलाय, वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल, बघा याच्यात कुठं आले का, याच्यात कुठं आले का, ह्या वाक्यात नाही आहे, सहाय्यकारी क्रियापद नसेल तर ॲमेझॉन किंवा वॉज वेअर घ्यायचं आहे. हा याचा आपला पहिला ट्रिकचा नियम आहे. बरोबर, आता एक्झाम्पल तुम्हाला आता महत्वाचं सांगतो, येतं सर्वनामातील जे बदल आहेत ते काय बदल आहेत जरा बघा. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस याच्यामध्ये काय सर्वनामातील जे बदल आहेत, प्रोनाउन चेंजेस, आपण त्याला काय म्हणतो, प्रोनाउन चेंजेस. बरोबर, मित्रांनो प्रोनाउन चेंजेस काय आहेत बघा. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय शब्द आहे, सर्वनाम, सब्जेक्ट प्रोनाउन कुठले आहेत, आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे, ह्यांना काय म्हणतात सब्जेक्ट प्रोनाउन. ही कुठं असतात, सब्जेक्ट म्हणून वाक्यात असतात. कशाला, तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला काय करायचं आहे, बाय नंतर काय करायचं आहे, बाय नंतर ऑब्जेक्ट प्रोनाउन म्हणजे ह्याचे द्वितीय वापरायचे. हे प्रथम असतंय, हे काय प्रथमा, सर्वनामाच्या प्रथमा नेहमी कर्ता म्हणून वापरतात, आणि इथं द्वितीय वापरायचे आहेत, सर्वनामाच्या द्वितीय.
आता काय होतंय बघा, आयचं काय होणार आहे, बाय मी. शेवटी बाय नंतर आपण कर्ता वापरतोय ना, जर कर्ता जर इथं सर्वनाम असेल तर ते शेवटी बाय नंतर कर्ता लिहायचं आहे, त्यावेळेस द्वितीय वापरायच्या. बाय मी, बाय मीचं काय होणार, अस. यूचं बाय यू, हिचं बाय हिम, सीचं बाय हर, इटचं बाय इट आणि देचं बाय देम. हे काय होत असतं, याचं रूपांतर होत असतं. या पद्धतीने आपल्याला शेवटी करता हा या पॅटर्न मध्ये लिहायचा असतो. नाव असेल तर तेच नाव, उदाहरणार्थ सुनील आहे तर बाय सुनीलच होणार. सुनील बद्दल सर्वनाम असेल ही तर बाय हिम होणार, बरोबर. सी असेल हर होणार. हे लक्षात द्या, हे व्हाईस वर्सा उलट सुलट करायला लागतंय. मगाशी बघा आपण म्हणजेच वाक्य घेतलेलं त्यात म्हणजेच क्रियापदानंतर मी आलतं, मग ते मीच इकडे येताना काय होतंय, आय होते. म्हणजे उलट सुलट आपल्याला ते करावं लागतंय. तर हे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं माहिती पाहिजे. हा स्क्रीनशॉट घ्या आणि लक्षात ठेवा. आणखीन एक आपण एक्झाम्पल आणि एक दोन एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुमचा सगळं काय होईल, विषय क्लिअर होतील. बघा एक्झाम्पल आपण घेऊया छानपैकी. उदाहरणार्थ, द गर्ल सेंड अस अ गिफ्ट. कर्म दोन प्रकारचे असतात. आता हे लक्षात घ्या, कर्माचे दोन प्रकार आहेत. एक आहे म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसरा असतंय इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर ज्याचं म्हणजे जे वस्तुदर्शक आहे, वस्तुदर्शक जे असेल ना ते असणार डायरेक्ट ऑब्जेक्ट, आणि व्यक्तिदर्शक जे असतंय त्याला काय म्हणायचं, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता बघा कसं असणार आहे, एक नंबरला द गर्ल आहे, दोन नंबरला क्रियापद आहे, तीन नंबरला कर्म आहे आणि चार नंबरला पण कर्म आहे. जर वाक्यात दोन कर्म असतील, क्रियापदानंतर बघा, क्रियापदानंतर इथं मग अशी मी द्वितीय सांगितल्या होत्या, इथं काय आलंय, अस. काय काय असतंय, मी, अस, यू, हिम, हर, इट आणि देम. ह्या सगळ्या सर्वनामाच्या द्वितीय आहेत. ह्यातलं जर लक्षात ठेवा, पॉइंट महत्वाचा, ह्यातलं जर इथं असेल, क्रियापदानंतर असेल तर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असते. ह्याला काय म्हणणार, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. फार काही खोलात जायची गरज नाही, लक्षात ठेवा हे पण कर्मच आहे. म्हणजे हे अशा जर द्वितीय असतील तर हे ऑब्जेक्ट आहे, हे कर्म आहे. आणि वस्तू बघा, द गर्ल सेंड अस अ गिफ्ट, म्हणजे त्या मुली आम्हाला गिफ्ट पाठवतात. तर मुली गिफ्ट पाठवतात म्हटलं खुश झाला, कळी खुलली सगळ्यांची, बरोबर. बरं, असं गिफ्ट पाठवतात. काय गिफ्ट पाठवतात मला माहित नाही, तुमचं तुम्ही बघा. आता या ठिकाणी मुली आम्हाला गिफ्ट पाठवतात. काय पाठवतात, कायचं जे उत्तर असेल, पाठवणे हे क्रियापद आहे, त्याला काय हा प्रश्न विचारला, व्हॉट न जे उत्तर येईल ते डायरेक्ट ऑब्जेक्ट असणार. म्हणजे गिफ्ट हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, याला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणणार. तुम्ही डायरेक्ट ऑब्जेक्ट फक्त मी माहितीसाठी द्यायला लागलोय, काय गरज नाही. तुम्हाला कर्म ओळखायचं आहे. कर्म लक्षात ठेवा, क्रियापदानंतर व्यक्तिदर्शक हे सर्वनाम, किंवा इथं समजा एखाद वेळेस सचिन असेल, द गर्ल सेंड सचिन असं आलं, व्यक्तीचं नाव किंवा ह्या सर्वनामाच्या द्वितीया ह्या व्यक्तिदर्शक आहेत. मी म्हणजे मला, अस म्हणजे आम्हाला, यू म्हणजे तुला, हिम म्हणजे त्याला, हर म्हणजे तिला, इट देम, ह्या सगळ्या काय आहेत, व्यक्तिदर्शक काय आहेत, द्वितीय आहेत. हे जर असेल तर याला डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर क्रियापदाच्या पुढे वस्तुदर्शक नाम असेल, आता गिफ्ट वस्तू आहे ते डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हा तुम्हाला पॉइंट क्लिअर झाला असेल, बरोबर. म्हणजे कर्म दोन प्रकारचे असू शकतात, एकाच वाक्यात दोन कर्म येऊ शकतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे कर्म कुठं असणार आहे हे सगळ्यात महत्वाचं पॉइंट. कर्म नेहमी क्रियापदानंतर, क्रियापद कुठला आहे, सेंड, त्याच्यानंतरच त्याची जागा, कर्मानं आपली जागा वाक्यात रिझर्व केल्या.
आपण कसं कुठं गावाला जाताना एसटी मध्ये आपण काय करतोय, सीट बुक करतो ना, तसं याने सीट बुक केलेली आहे. हा 3 नंबर 4 नंबरला येऊ शकते. हा तर महत्वाचं कर्म म्हणजे तुम्हाला समजलंय. आता इथं हे एक कर्म आहे, हे एक कर्म आहे. एक एक कर्म घेऊन आपण वाक्य करूया. बघा काय होणार, असं इकडे येताना काय होणार आहे, वी. मगाशी दिलंय तुम्हाला असं काय होणार, वी. याचे सहाय्यकारी क्रियापद नाही आहे, बरोबर. मग इथं काय आहे बघा, पहिलं रूप आहे की दुसरं रूप आहे. सेंडची रूप, क्रियापदाची रूप तुम्हाला माहित पाहिजेत. क्रियापदाची 3 रूप माहित असतील तरच बाळांनो चेंज द वॉइस येतंय. हा तुम्हाला व्हर्बची 3 रूप पाहिजे असतील तर मी नक्की या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला ते PDF टाकून सोडेन. हा ते तुम्ही अभ्यास करा, वाचा. आता असं झालं वी, क्रियापद आहे सेंड. सेंड, सेंट, सेंट, बरोबर. सेंड, सेंट, सेंट. मग इथं पहिलं रूप आलंय. पहिलं रूप असेल तर आपण काय वापरायचं आहे, ॲमेझॉन. त्यामुळे आपण ॲमेझॉन मधलं घेऊया. इथं काय येणार बघा, आर, बरोबर. कर्म घेतलं, सहाय्यकारी क्रियापद घेतलं. हा त्याच्या पुढे व्हर्ब PP घ्यायचं आहे. त्याचं तिसरं रूप काय येणार, सेंट, बरोबर. त्यानंतर राहिलेला भाग, आता हे गेलं इकडे घेतलंय, राहिलाय काय, अ गिफ्ट. अ गिफ्ट. आणि शेवटी बाय नंतर करता. आता इथं द गर्ल्स आहे तसंच घ्यायचं, द गर्ल्स. हा झाला आपलं पहिलं एक कर्म घेऊन झालं. अजून एक कर्म आहे, कुठला आहे, अ गिफ्ट. बघा काय आहे, अ गिफ्ट. आता अ गिफ्ट सिंग्युलर आहे, एक वचन आहे. त्यामुळे ॲमेझॉन मधलं इथं घ्यायला पाहिजे, काय ना, इज. कारण पहिलं रूप आहे म्हणून ॲमेझॉन मधलं इज येणार. तिसरं रूप येणार आहे सेंट, बरोबर. आता मग सांगितलंय जर द्वितीय क्रियापदानंतर ऑब्जेक्ट प्रोनाउन म्हणजे द्वितीय जर असेल तर टू न जोडायचं, टू अस. शेवटी बाय नंतर करता, बाय द गर्ल्स. मुली, त्या मुली आम्हाला गिफ्ट पाठवतात. तेच सांगितलं की आम्हाला त्या मुलींच्याकडून गिफ्ट पाठवलं जातं. बदल काही अर्थ झालेला नाही. किंवा अ गिफ्ट इज सेंट टू अस बाय द गर्ल्स, म्हणजे एक भेट वस्तू आम्हाला मुलींच्याकडून पाठवली जाते. म्हणजे चेंज व्हॉइस म्हणजे वेगळं काही नाही आहे, सांगण्याची पद्धत हा वेगळं. म्हणजे कुणी असं म्हणेल, कुणी असं म्हणेल, दोन्हीचा अर्थ एकच. आई बरोबर जेवला काय, बाबा बरोबर जेवला काय, पोट भरणार आहे, बरोबर. तसंच आहे हे, बरोबर. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. डोक्यात फार टेन्शन घ्यायचं नाही, हा घाबरायचं नाही. हा म्हणजे डरणे का नाही, मैं हो ना. हा टेक्निक्स मी सांगणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं. दुसरं एक एक्झाम्पल आपण बघूया. बघा आणखीन एक आपण एक्झाम्पल घेऊया. दे प्रोव्हाइडेड द मटेरियल लेट. त्यांनी ते मटेरियल उशिरा पाठवलं. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. कर्म लक्षात ठेवा, कर्म काय असतंय, एकतर व्यक्ती किंवा वस्तू, त्यालाच कर्म म्हणायचं आहे. हे लेट काय, हे वस्तू आणि व्यक्ती नाही आहे. त्यामुळे हे लेट हे काय झालं, विशेषण किंवा तिथं हा भाग वेळ दर्शवणार आहे, त्याचा काही संबंध नाही आपल्याला, बरोबर. आता ऑब्जेक्ट आपण पहिला घ्यायचा आहे. कुठला आहे बघा, 3 नंबरला ऑब्जेक्ट आहे, ते इकडे घेऊया. द मटेरियल घेतलं कर्म. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यावं लागतंय, दुसरी स्टेप, ॲम इज आर किंवा वॉज वेअर घ्यायला पाहिजे. इथं टेन्स बघा, प्रोव्हाइडेड, ईडी प्रत्यय. ज्या ज्यावेळी ईडी प्रत्यय लागेल, ज्या ज्यावेळी ईडी लागेल त्यावेळी टेन्स बदलतोय. ईडी हा शब्द खूपच डेंजर आहे, हा बरोबर. ईडी मागं लागलं की भल्या भल्यांचा काळ बदलतोय, तसं इथं पण क्रियापदाचा काळ बदलतोय. म्हणजे प्रोव्हाइडचं काय होणार, प्रोव्हाइडेड. आणि ज्यावेळी ईडी प्रत्यय लागेल त्यावेळी तिसरं रूप त्याचं तेच आहे, लक्षात द्यायचं. प्रोव्हाइड, प्रोव्हाइडेड, प्रोव्हाइडेड. म्हणजे ईडी प्रत्यय हजारो क्रियापद असे आहेत ज्यांना ईडी प्रत्यय लागतोय. वेगळे असणारे ठराविकच आहेत,
एक 100-150 ती तेवढे लक्षात ठेवायची. बाकीचे हजारो क्रियापद आहेत ज्यांना ईडी प्रत्यय लागतोय. बरोबर, ईडी प्रत्यय लागला की तिसरं रूप त्याचं तेच. द मटेरियल हे सिंग्युलर आहे, एक वचन आहे, त्यामुळे काय ना वॉज. मग वर पीपी घ्यायचं आहे, ईडी प्रत्यय तेच तिसरं रूप प्रोव्हाइडेड. इतर भाग काय राहिलाय तर बा तिसरा चौथा पॉइंट, चौथी स्टेप आपली इतर भाग लेट. शेवटी बाय नंतर करता घ्यायचा. देच काय होणार देम, बाय देम. म्हणजे दे प्रोव्हाइडेड द मटेरियल लेट, त्याचं काय होणार द मटेरियल वॉज प्रोव्हाइडेड लेट बाय देम. लक्षात आलं काय पहा बाळांनो, विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं ह्याच्यामध्ये वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसणार आहे. त्यावेळी पहिलं रूप असेल ॲमेजर वापरा, दुसरं रूप असेल तर वॉजवेअर वापरा. आणि ह्या स्टेप्स पाठ करून ठेवायचे आहेत. 10 वेळा म्हणा कर्म, सहाय्यकारी क्रियापद, वर पीपी, इतर भाग, बाय प्लस करता. ह्या स्टेप्स पाठ करून ठेवायचे आहेत. इथंच ह्या स्टेप्स बदलणार नाहीत, लक्ष द्या. वर पीपी, इतर भाग, बाय प्लस करता, नो चेंज. बदल होणार फक्त इथं. लक्षात आलंय. तर मला वाटतं की हा आपला हा जो काही जो टॉपिक आहे तो अतिशय तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल, नक्की आवडला असेल. तर तुम्ही या आपल्या व्हिडिओला काय करा, सबस्क्राईब करा किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सर्वांच्यापर्यंत पोहोचवा. दुसरा पार्ट पाहायला अजिबात विसरू नका. दुसरा पार्ट अतिशय महत्वाचा असणार आहे. बरोबर, ह्याच्यामध्ये फक्त 2च पॉइंट आले, पण त्याच्यामध्ये इतर जवळजवळ म्हणजे 8 टाइप्स हे जवळजवळ त्याच्यामध्ये येतील. त्यामुळं तो अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे. हा पण आहेच, तो तर अतिशय महत्वाचा असणार आहे. त्यामुळे अजिबात पाहायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.